प्रतिकूल परिस्थिती, शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी आणि शैक्षणिक साधन सामग्रीचा अभाव अशा अनेक अडचणींवर मात करत सिरोंचा तालुक्यातील बामणी येथील उच्च माध्यमिक शंकर तुळशीराम शंकर कांबळे यांनी गोंदवाना युनिव्हर्सिटीकडून PhD पदवी प्राप्त करून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले। त्यांच्या या यशामुळे परिसरात सर्वत्र कौतुकाची भावना व्यक्त होत आहे। प्राचार्य कांबळे यांनी यशवंत मनोहरांची कविता एक चिकित्सक अभ्यास या विषयावर संशोधन करून आपला प्रबंध सादर केला होता। त्यांच्या या संशोधन कार्याला विद्यापीठाकडून मान्यता मिळाल्याने त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे। सध्या कांबळे हे बामणी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे। शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीवा, साहित्याची आवड आणि प्रगतीची प्रेरणा निर्माण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात। यशाचे श्रेय देताना कांबळे यांनी सांगितले की तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन मी हे यश संपादन केले। मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी आणि साहित्याच्या समृद्धीसाठी करण्याचा माझा प्रयत्न राहील। त्यांच्या यशाबद्दल परिसरातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले। तसेच त्यांनी आपल्या यशाचे श्रेय माजी आमदार दीपकदादा आत्राम, डॉक्टर नितेश बोरकर, पत्नी शालिनी कांबळे, आई मैनाबाई, मुलगा सर्वेश तसेच मित्रपरिवाराला दिले। कांबळे यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केली आहे। 2000 ते 2001 मध्ये थायलंड येथे झालेल्या थाई इंडिया फ्रेंडशिप कप आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत त्यांनी भारताला रौप्य पदक मिळवून दिले होते। अत्यंत साधा शेतकरी कुटुंबातून आलेल्या तुळशीराम कांबळे यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले। त्यांच्या जिद्द, परिश्रम आणि चिकाटीमुळे शिक्षणाच्या माध्यमातून मोठे यश मिळवता येते हे त्यांनी सिद्ध करून दाखविले। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी एजाज खान पठाण, गडचिरोली।